Good morning, students. Today we are going to start 1.3 poem. Hope is the thing with feathers. As you know, hope means asha and feathers means ताकद. कवी एमिली डिकन्सन यांनी या ठिकाणी आपल्या आशेला पक्षाचं रूपक वापरलेलं आहे. म्हणजे ज्याप्रमाणे पक्षी उमेदीवरती आपलं काम पूर्ण करतो, असाध्य गोष्ट साध्य करतो, त्याच पद्धतीने माणसामध्ये सुद्धा जर अपेक्षा असेल किंवा आशा असेल तर तो कशा प्रकारे आपली उमेदीने आपलं कार्य पूर्तीस नेऊ शकतो हे या कवितेमध्ये त्यांनी पक्षाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाहूया कविता. होप इज द थिंग विथ feathers that perches in the soul and sings the tune without words and never stops at all. तर होप इज द थिंग विथ feathers म्हटलेला आहे. म्हणजे आशा ही गोष्ट कशी आहे, एक ताकद आहे आशेमध्ये, ज्याच्यामध्ये उमेद असते, आशा असते. असा जो पक्षी आहे त्या पक्षाच्या पंखामध्ये किंवा पिसामध्ये ताकद तयार होते. आणि ही जी आशा आहे किंवा या आशेमुळे तयार होणारी जी ताकद आहे ती त्याच्या आत्म्यामध्ये असते. दॅट परचेस इन द सोल. परचेस म्हणजे वसणे किंवा असणे, अलाइट्स असं त्याचं मिनिंग इंग्लिशमध्ये आहे. अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स. आणि ते गाणं गात असतात. मग हे पक्षी कशाही प्रकारचं, कुठल्याही प्रकारचं भय किंवा भीती न बाळगता जे गाणं आहे ते गाणं, त्याचं मधुर गाणं गात असतात. अँड नेवर स्टॉप्स ॲट ऑल. आणि ते कधीही थांबत नाहीत. त्यांचं गुणगुणणं ते कायमस्वरूपी चालू ठेवतात. मग तो प्रसंग कोणताही असो, त्यांच्या जीवनामध्ये कितीही संकट आली, कितीही अडचणी आल्या तरी आपलं गुणगुणणं ते बंद करत नाहीत, आपलं गाणं. कारण ते गाणंच त्यांची ताकद असते. तशा सिच्युएशनमध्ये जर ते त्याचा विचार करत बसले तर त्यांचं ते काम पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून ते त्या गोष्टीचा विचार न करता आपलं मन प्रफुल्लित ठेवण्यासाठी गाणं गुणगुणत असतात. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हार्ट. आणि त्यामध्ये मग कितीही त्या ठिकाणी अवघड प्रसंग असेल, गेल म्हणजे व्हेरी स्ट्रॉंग विंड, भयंकर असं वादळ जरी आलं तर त्या वादळामध्ये सुद्धा ते आपलं अतिशय आनंदी जे गाणं आहे, आनंद देणारं जे गाणं आहे ते गाणं गुणगुणत असतात. अँड सोअर मस्ट बी द स्टॉर्म दॅट कुड अबॅश द लिटिल बर्ड दॅट केप्ट सो मेनी वॉर्म. आणि काही वादळाच्या प्रसंगी त्याला जर काही बऱ्याचशा वेदना त्या वादळामुळे होत असतील, संकट येत असतील किंवा त्या ठिकाणी त्याला त्रास होत असेल त्या वादळामुळं, तरी सुद्धा त्या ठिकाणी न थकता, न त्या वादळाला जुमानता, कुठलीही ताकद त्या वादळाची त्याची उमेद कमी करू शकत नाही किंवा त्या पक्षाला त्याच्या ध्येयापासून परावृत्त करू शकत नाही किंवा पाठीमागे ढकलू शकत नाही. अभ्यास मीन्स बेचैन करणं किंवा गोंधळून जाणं. म्हणजे त्या ठिकाणी त्या पक्षाला कुठल्याही प्रकारे ते वादळ सुद्धा गोंधळू शकत नाही, त्याच्या इच्छा पूर्ण करण्यापासून त्याला थांबवू शकत नाही. उलट त्याचं जे गाणं आहे, तो जो गाणं गुणगुणतो ते गाणं त्याला त्याच्या ध्येयाशी निगडीत ठेवतं किंवा जवळ ठेवतं. वॉर्म त्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतं आणि आनंदी असेल तर त्याचं ध्येय ते पूर्ण करू शकतं. आय हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड अँड ऑन द स्ट्रॉंगेस्ट सी yet never in extremity it asked a crumb of me. आणि हे जे गाणं आहे अगदी चिलेस्ट लँड, चिलेस्ट लँड म्हणजे डिफिकल्ट सर्कमस्टन्सेस, अगदी अवघड प्रसंगी सुद्धा. आणि एक्स्ट्रीमिटी म्हणजे सर्वात वाईट परिस्थिती आली तरी सुद्धा त्या ठिकाणी जे स्ट्रॉंगेस्ट सी असेल किंवा स्ट्रेंजेस्ट सी असेल, अनोळखी समुद्र असेल, सागर असेल किंवा एखादी अवघड परिस्थिती असेल जीवनामधली, अतिशय हलाखाची परिस्थिती त्या ठिकाणी जरी आली किंवा सर्वात वाईट परिस्थिती जरी आली, इट आस्क्ड अ क्रम्ब ऑफ मी.
तरी सुद्धा त्या ठिकाणी कणभर सुद्धा तिळमात्र सुद्धा त्या पक्षाला त्याच्या ध्येयापासून अलग करू शकत नाही. तो पक्षी आपलं गाणं गुणगुणत आपली जी इच्छा आहे ती इच्छा नक्कीच त्या ठिकाणी पूर्ण करत असतो. अशा पद्धतीची ही छोटीशी कविता आहे की कविता आपल्याला काय सांगते, या छोट्याशा पक्षाप्रमाणे आपण सुद्धा आपली उमेद न सोडता, आपली जिद्द न सोडता, आपल्यामध्ये असलेली उमेद, आपल्यामध्ये असलेली आशा ही पल्लवी ठेवून आपण आपली ध्येयपूर्ती करणं गरजेचं आहे. जीवनामध्ये अनेक संकट येतात, पण त्या अनेक संकटाला आपण डगमगून न जाता उलट त्या ठिकाणी त्याही प्रसंगी, अडचणीच्या प्रसंगी आनंदी राहण्याचा प्रयत्न करून त्या प्रसंगावरती मात करून आपण आपला मार्ग शोधला पाहिजे. आणि अशा जे व्यक्ती करू शकतात तेच त्यांचं ध्येय पूर्ण करू शकतात. जे जीवनामध्ये येणाऱ्या संकटाला घाबरून जातात ते त्यांचं ध्येय कधीही पूर्ण करू शकत नाही आणि त्या पक्षाप्रमाणे ते यशस्वी होऊ शकत नाही. कितीही छोटासा पक्षी तुम्ही बघू शकता की कुठल्याही वादळामध्ये किंवा कुठल्याही मोठ्या पावसामध्ये जरी सापडला तरी तो त्याचं मार्गक्रमण मात्र चालूच ठेवत असतो. आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पक्षीच्या गाण्याचे नेहमी आवाज येतात, सुंदर आवाज येतात. कधीही त्या ठिकाणी पक्ष्यांनी आपली तक्रार केलेली नाही, एवढं मोठं वादळ आहे मी काय करू, एवढा मोठा अनोखी समुद्र आहे मी काय करू, अशी कधीही त्या ठिकाणी तक्रार तो पक्षी करत नाही. अशा प्रकारे आपण सुद्धा या अडचणीच्या प्रसंगी कोणत्याही प्रकारची तक्रार न करता किंवा त्या तक्रारीवरती विचार करत बसण्यापेक्षा मार्ग शोधणं हे जास्त महत्वाचं असतं. प्रयत्न करत राहणं हे महत्वाचं असतं. कारण आणि हे कधी शक्य आहे, ज्या माणसामध्ये आशा आहे, अपेक्षा आहे, ती आशा असणारी माणसंच त्या ठिकाणी त्यांची ताकद ती तयार करू शकतात. अडचणीच्या प्रसंगी सुद्धा ते डबल आवेगाने त्या ठिकाणी कामाला लागतात. यानंतर आपण आता वर्कशॉप बघणार आहोत. इंग्लिश वर्कशॉप मध्ये पहिला प्रश्न आहे मॅच द फॉलोइंग. या ठिकाणी पहिला आकडा आहे होप. होप साठी कुठला म्हणजे कशाचाही रूपक वापरलेला आहे. होपला बर्ड म्हणजे एफ. त्यानंतर दुसरा आहे गेल किंवा स्टॉर्म म्हणजे वादळ, त्याला कुठला वापरलेला शब्द बी मध्ये बघा डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स म्हणजे ए. तिसरा बघा कीप वॉर्म. कीप वॉर्म म्हणजे काय, प्रोव्हाइड कम्फर्ट. कम्फर्ट म्हणजे सुस्थिती प्राप्त करणं किंवा चांगली परिस्थिती निर्माण करणं, स्वतःला आनंदी ठेवणं. म्हणून कीप वॉर्म साठी आहे ई, प्रोव्हाइड कम्फर्ट. त्यानंतर चौथा आकडा आहे चिलेस्ट लँड. चिलेस्ट लँड म्हणजे टफेस्ट टाइम्स इन लाईफ, जीवनामधील सर्वात कठीण प्रसंग, म्हणून त्यासाठी चिलेस्ट लँडला येणार बी आकडा, टफेस्ट टाइम्स इन लाईफ. पाचवा आहे अ क्रम. क्रम म्हणजे अ व्हेरी स्मॉल बीट, अतिशय छोटासा कण, अतिशय लहान कण अशा अर्थाने, म्हणून पाचव्यासाठी जोडी येणार सी. त्यानंतर दुसरी ऍक्टिव्हिटी आहे यूज द प्रॉपर फॉर्म्स ऑफ वर्ब इन इच लाईन. दिलेलं वर्ब जे कंसामध्ये आहे त्याचा योग्य वर्बचा फॉर्म आपल्याला वापरायचा आहे. यामध्ये पहिलं वाक्य बघा होप इज द थिंग विथ फिदर्स डॅट पर्च म्हटलेलं आहे, तिथे काय पाहिजे परचेस इन द सोल. त्यानंतर दुसरी लाईन बघा अँड सिंग द ट्यून विदाउट द वर्ड्स म्हटलेलं आहे, सिंग म्हटलेलं आहे, तिथे काय पाहिजे सिंग्स, यस प्रत्यय पाहिजे. आणि पुढची लाईन बघा अँड नेवर स्टॉप म्हटलेलं आहे, स्टॉप ॲट ऑल म्हटलेलं आहे, तिथे काय पाहिजे स्टॉप्स म्हणजे यस प्रत्यय पाहिजे, स्टॉप्स ॲट ऑल. अशा प्रकारची ही ऍक्टिव्हिटी आहे. पहिल्या वाक्यामध्ये परचेस ईएस प्रत्यय लागतो, दुसऱ्या वाक्यामध्ये सिंगला यस प्रत्यय लागतो आणि तिसऱ्या वाक्यामध्ये स्टॉपला यस प्रत्यय लागतो. त्यानंतर तिसरी ऍक्टिव्हिटी, तिसरी काय आहे बघा रीड द एक्झाम्पल्स अँड फिल इन द ब्लँक्स इन द सेम पॅटर्न. ह्याची एक्झाम्पल्स मी तुम्हाला अगोदर सोडवून दिलेली आहे. या दिलेल्या एका एक्झाम्पल वरून आपल्याला फक्त प्रत्यय लावायचे, डिग्रीचे प्रत्यय आहेत. पहिलं रूप डिग्रीचं आहे पॉझिटिव्ह, दुसरं कंपॅरेटिव्ह आणि तिसरं सुपरलेटिव्ह आहे. तर त्याप्रमाणे बघून या ठिकाणी तुम्ही काय करायचं, एक उदाहरण दिलेलं आहे त्याप्रमाणे इतर चेंजेस आपल्याला करायचे आहेत. त्यानंतर चौथी ऍक्टिव्हिटी आहे फाइंड द फ्रेजेस ऑर लाईन्स इन द पोएम दॅट मीन्स द फॉलोइंग. कवितेमधील ओळी शोधून लिहायच्या आहेत की त्या
या अर्थाचे असतील, दिलेल्या अर्थाचे असतील. पहिलं वाक्य आहे होप इज अ लाईट डेलिकेट थिंग, आणि त्यासाठी ओळ आहे होप इज द थिंग विथ फिदर्स. दुसरं वाक्य आहे होप ऑफर्स कम्फर्ट टू युअर सोल, आणि त्यासाठी वाक्य आहे डॅड परचेस इन द सोल. तर अशा प्रकारचे कवितेमध्ये शोधून या ठिकाणी वाक्य तुम्ही लिहू शकताय, लिहायचे आहे. त्यानंतर पुढची ऍक्टिव्हिटी आहे वी कॅन रिलेट मेनी ऑफ आवर फिलिंग्स अँड एक्सप्रेशन्स टू इव्हेंट्स ऑर थिंग्स इन नेचर. विच ऑफ आवर फिलिंग्स, एक्सप्रेशन्स, एक्सपिरियन्सेस कॅन वी रिलेट टू द फॉलोइंग. आता डार्कनेस कशाचं प्रतीक आहे? डिप्रेशन किंवा सॅडनेसचं आहे. सनराइज न्यू बिगिनिंगचं आहे. सनशाईन होप, अ रेनबो हॅपीनेस, डार्क क्लाउड्स प्रॉब्लेम्स, अ पिकॉक ब्युटी, अ स्टॉर्म ट्रबल्स, अ लाईट शॉवर अ लिटिल जॉय, अर्थक्वेक लेस ऑफ स्टॅबिलिटी. त्यानंतर डाऊन अवेकनिंग, डस्क ग्लूम, ग्लूमलीनेस. त्यानंतर फ्लड सॉरो. या प्रकारे या ठिकाणी आपण हे ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर राईट इन अ फ्यू लाईन्स अबाउट an experience of your own where you scared in your exams much more than you hoped for. What did that experience teach you? परीक्षेमध्ये तुम्ही एखाद्या वेळेस घाबरलेले असाल आणि त्या घाबरलेल्या प्रसंगी तुम्ही कशा प्रकारे त्याच्यावरती मात केली ते सांगायचं आहे, कुठली सिच्युएशन होती. त्याचबरोबर लँग्वेज स्टडीमध्ये पर्सॉनिफिकेशन अलंकार दिलेला आहे. पर्सॉनिफिकेशन म्हणजे काय असतं? When we refer to inanimate object or ideas, emotions as living things, it is an example of personification. म्हणजे जेव्हा आपण निर्जीव गोष्टीसाठी अशा प्रकारे मानवी वृत्ती किंवा भावना संबोधतो, त्या व्यक्तीला किंवा त्या वस्तूला देतो, तेव्हा त्या ठिकाणी पर्सॉनिफिकेशन अलंकार असतो. अशी काही एक्झाम्पल पर्सॉनिफिकेशनची या कवितेमध्ये आलेली आहे, ती तुम्ही शोधून ती पर्सॉनिफिकेशनची उदाहरणं त्या ठिकाणी द्यायची आहे की ज्यामध्ये काय असलं पाहिजे की जे मानवी वृत्ती किंवा ज्या भावना आहेत किंवा जे मानवी गुण आहेत ते आपण त्या वस्तूमध्ये पाहत असतो किंवा त्या वस्तूला आपण संबोधलेलं असतं. आणि अशा प्रकारची काही वाक्य एक्झाम्पल्स तुम्ही त्या ठिकाणी या कवितेमध्ये शोधून त्या ठिकाणी लिहायचे आहे. सो इन दिस वे वी हॅव कंप्लीटेड दिस वर्कशॉप अँड वी विल मीट वन्स अगेन विथ अ न्यू व्हिडिओ in the next lesson. Till take care. Have a nice day. Thank you.